पाहुयात पुढची बातमी। भाजपकडून गृह मंत्रालय तसेच ऊर्जा खातं हे एकनाथ शिंदेंना देण्यास विरोध केला जातोय असं सूत्रांकडून कळतंय। एकनाथ शिंदे हे गृह, ऊर्जा, जलसंपदा खातं यासाठी आग्रही आहेत, मात्र गृह मंत्रालय दिलं जाणार नाही, थेट असं शिंदे यांना भाजपनं कळवल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री असावेत, व्यक्तीच गृह मंत्रालय जवळ ठेवणार असं देखील सूत्रांकडून सांगितलं जातंय। एकनाथ शिंदे यांना पर्यायी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग देण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जाते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत सागर कुलकर्णी, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। सागर, आपण बघतोय भाजपकडून आता गृह मंत्रालय आणि ऊर्जा खातं देण्यास एकनाथ शिंदेंना विरोध केला जातोय आणि त्याच दोन खात्यांसाठी खरं तर एकनाथ शिंदे हे आग्रही आहेत आणि त्यामुळेच ते दरे गावात तिकडे आता गेल्याचं देखील बोललं जातंय। नेमकं काय घडतंय पडद्यामागे, सविस्तर सांगाल? राज्य मंत्रिमंडळाची शपथविधीची तारीख निश्चित झाली आहे, पण खाते वाटपाच्या संदर्भामध्ये अद्यापही महायुतीमध्ये घोळ दिसून येतोय। प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांना गृह मंत्रालय हवं आहे, मात्र गृह मंत्रालय भाजपाला त्यांना द्यायचं नाही। या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी तशा स्वरूपाचे संकेत सुद्धा एकनाथ शिंदेंना दिल्याची माहिती उपलब्ध होतीये। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेंना ऊर्जा, जलसंपदा सारखी खाती देखील हवी होती, पण ते सुद्धा देण्यास भाजप फारसं इच्छुक नसल्याचं सुद्धा माहिती आपल्याला एनडीटीव्हीला मिळते। कदाचित MSRDC विभागासह सार्वजनिक बांधकाम विभाग हे एकनाथ शिंदेंना देण्याची तयारी भाजपाने दर्शवली आहे। अर्थात नगरविकास सारखं महत्वाचं हेवीवेट खातं दिल्यानंतर ना सुद्धा भाजपाने सार्वजनिक बांधकाम खातं देण्याची भूमिका घेतली आहे। मात्र स्पष्ट सांगितलेलं आहे की गृह मंत्रालय भाजप स्वतःजवळच ठेवेल। मुख्यमंत्री पदावर फडणवीस जर विराजमान होत आहेत तर त्यांच्याकडेच गृह मंत्रालय असेल असे संकेत सुद्धा दिल्याची माहिती उपलब्ध होती। निश्चितच, त्यामुळे आता पुढे काय केलं जातं बघावं लागेल। सागर, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।